नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. ट्रक आणि कार यांच्या भीषण अपघातात एक महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झालाय. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीजवळ ही घटना घडली. आशा कोळी वय 32 राहणार मुडलगी तालुका सांगणेकेरी असं मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. तर कारमधून प्रवास करणाऱ्यांपैकी आशा कोळी यांचे पती डॉक्टर भीमाप्पा कोळी व चालक महेश खोत हे गंभीर जखमी झालेत. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार कार ट्रकच्या मागील बाजूस आदळल्याने कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. धारवाडहून बेळगावच्या दिशेने येत असताना हिरेबागेवाडीजवळ हा अपघात झाला. जखमींना बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. कर्नाटक राज्याला नक्षलमुक्त घोषित करण्यात आलं आहे. शेवटच्या राहिलेल्या 2 नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केल्याने कर्नाटकामध्ये आता कोणताही नक्षलवादी शिल्लक राहिलेला नाही, असा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने केलाय. श्रृंगेरीच्या किगा गावातील नक्षलवादी कोथेहुंडा रवींद्र वय 44 तसेच कुंडापुराचा रहिवासी असलेला थोंबुट्टू लक्ष्मी उर्फ लक्ष्मी पुजार्थी वय 41 यांनी चिकमंगळूर आणि उडुपी जिल्ह्यात आत्मसमर्पण केलं आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षलवाद्यांनी सरेंडर करण्यास सुरुवात केली होती. 2016 साली 19 नक्षलवादी शेजारच्या केरळ राज्यात पसार झाले होते. यानंतर अनेकांनी कर्नाटकात परतण्याचा प्रयत्नही केला होता. दरम्यान चकमकीत ते मारले गेले. 2023 मध्ये पश्चिमी झोनल घाट समितीच्या प्रमुखाला हैदराबाद येथून अटक करण्यात आली. यानंतर 2 महिन्यातच आंध्र प्रदेशातील नक्षली कविता उर्फ लक्ष्मी हिचा एन्काउंटर करण्यात आला होता. शहरात हेल्मेट सक्तीच्या दृष्टीने पहिलं पाऊल म्हणून पोलीस आयुक्त यडा मार्टिन यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट अनिवार्य करण्याचा आदेश काढला आहे. पोलीस अधिकारी कर्मचारी विना हेल्मेट प्रवास करीत असल्याचं दिसून आल्यास नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी तंबी देण्यात आली आहे. शिवाय हेल्मेट वापराच्या सध्याच्या कायदेशीर आवश्यकतांवर भर देत पोलीस आयुक्त यांनी हेल्मेट सक्ती अंमलबजावणीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जागरूकता मोहीम सुरू केली होती. त्यानंतर आज मंगळवारी सदर घोषणा केली आहे. हेल्मेट घालणं कायद्याने बंधनकारक असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय. वडगाव भागातील 3 तळ्यांच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या वर्षीपासून हाती घेण्यात आलं आहे. ही बाब प्रशंसनीय आहे. मात्र या भागातील स्थायिक असलेल्या शेतकऱ्यांच्या गुरांना पाण्यात सोडण्यासाठी या तळ्यांचा उपयोग केला जातो. येथील तळ्यांचे सुशोभीकरण करताना या शेतकऱ्यांसाठी सध्या नव्याने बांधण्यात येत असलेले तळे खोल असल्याकारणाने येथे त्यांच्या हक्काच्या तळ्याची सोय करून जनावरे धुण्यासाठी तसेच गुरांना पाणी पिण्यासाठी सोय करून द्यावी अशा मागणीचे निवेदन आज माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, विद्यमान नगरसेवक रवी साळुंके तसेच शेतकरी शिष्टमंडळाच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त शुभा बी यांना देण्यात आले. या निवेदनाचा आपण सकारात्मकरित्या विचार करू तसेच तळ्याच्या ठिकाणी भेट देऊन आपल्या समस्या सोडवू असे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले. वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ तसेच श्री समादेवी संस्थान, समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यंदाही श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा शनिवार दिनांक 8 ते मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या 4 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शनिवार दिनांक 8 रोजी उत्सवाला प्रारंभ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सनातन संस्थेच्या अर्चना घनवट या उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दिनांक 11 रोजी दुपारी 12 ते 3च्या दरम्यान श्री समादेवी सभागृहात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं असून त्यानंतर उत्सवाची सांगता होईल. तरी विविध सर्व समाज बांधव तसेच भक्त मंडळांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं आयोजकांकडून कळवण्यात आलं आहे. शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना ऊस वाहू ट्रॅक्टरखाली सापडून एक शाळकरी विद्यार्थी ठार झाल्याची घटना अथणी तालुक्यातील तंगडी येथे घडली आहे. अनिरुद्ध भानुदास पाटील वय 11 असं त्या मृत विद्यार्थ्याचं नाव समजते. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शाळा सुटल्यानंतर अनिरुद्ध सायकल घेऊन घरी जात होता. त्यावेळी नंदगाव येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर अथणी मार्गावरून उगारकडे निघाला होता. या दरम्यान ट्रॅक्टरने अनिरुद्धच्या सायकलला मागून धडक दिली. त्यात ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून अनिरुद्ध जागीच ठार झाला.
अपघात घडताच ट्रॅक्टर चालक फरारी झाला असून अथणी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आणि याबाबत अथणी पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. पेटवून देऊन युवकाचा खून करण्यात आल्याची भीषण घटना जमखंडी तालुक्यातील कुंभारहाळ येथे सोमवारी दुपारी घडल्याचे समजते. कुंभारहाळ येथील एका घरामध्ये सोमवारी दुपारी जळून खाक झालेल्या स्थितीत मृतदेह पोलिसांना आढळून आला. घटनास्थळी बागलकोट एसपी अमरनाथ रेड्डी, जमखंडी डीवायएसपी शांतवीर ई, सीपीआय मल्लाप्पा मड्डी, पीएसआय गंगाधर पुजारी यांनी भेट दिली. बसाप्पा तळवार, वय 32, राहणार जनवाड, तालुका अथणी असं मृताचं नाव आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतून हा खून झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मयत व्यक्तीचे पिता परसप्पा तळवार यांनी जमखंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून महानिंग बिद्री, वय 27, राहणार हनगंडी, तालुका तेरदाळ असं संशयित आरोपीचं नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत. उद्योग असो किंवा व्यवसाय, घर बांधायचे असो किंवा एखादे वाहन खरेदी करायचं असो, याकरिता लागणारं कर्ज मंजूर करण्याकरिता कोणतीही बँक संबंधित गरजू कर्जदाराचा सिबिल म्हणजेच अधिकृत पतमानांकन तपासत असते. सिबिल योग्य असेल तरच कर्जाला मंजुरी दिली जाते. यामुळे कर्जाची मागणी करण्यापूर्वी प्रत्येक जण आपला सिबिल वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे योग्य देखील आहे. पण सध्या सिबिलची एका वेगळ्याच कारणासाठी मागणी होताना दिसत आहे. सुरू झालेल्या लगीनघाईत वधूपक्ष वरपक्षाकडे विवाह इच्छुक असणाऱ्या मुलग्याची किंवा संबंधित कुटुंबातील प्रमुखाची सिबिलची मागणी करताना दिसत आहे. सिबिल तपासणीतून संबंधित कुटुंबाची आर्थिक स्थिती दिसून येते. यासाठीच हा वधू पक्षाकडून मागणीचा अट्टहास वाढताना दिसतोय. जसे कर्जदार कर्ज मागणीपूर्वी आपला सिबिल भक्कम ठेवतात, त्याचप्रमाणे आता विवाह इच्छुकांना देखील सिबिल भक्कम ठेवावा लागणार आहे. संकेश्वरचे ग्रामदैवत श्री शंकरलिंग देवस्थानाच्या रथ महोत्सवाला सुरुवात झाली आहे. सुमारे 6 दिवस यात्रा महोत्सवाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये कोणताही भेदभाव, जातीवाद, मतभेद न करता शांततेने रथ महोत्सव पार पाडावा असे आवाहन उपनिरीक्षक R.L. खोती यांनी केलं आहे. ते पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या शांतता बैठकीत बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अप्पासाहेब शिरकोळी हे होते. हुक्केरी व संकेश्वर शहराजवळ परिसरात चोरी प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. चोरी प्रकरणांची वाढती संख्या पाहता पोलीस झोपलेत का असा सवाल उपस्थित झालाय. पोलिसांनी याबाबत गांभीर्य घेऊन तातडीने चोरीच्या घटनेचा माग घेत तपास लावावा व चोरीच्या घटना नियंत्रणाखाली आणाव्यात असा इशारा आमदार निखिल कत्ती यांनी दिलाय. ते हुक्केरी तालुका पंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या केडीपी बैठकीत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चालू महिन्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर ही दोन्ही नेत्यांची पहिली भेट असेल. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचे फोनवरून अध्यक्षीय निवडणुकीतील विजयानंतर अभिनंदन केले होते. पंतप्रधान मोदी हे 12 फेब्रुवारीपासून अमेरिकेच्या 2 दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. या दरम्यान दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांवर व्यापक चर्चा करतील. पंतप्रधान मोदी हे 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी फ्रान्सच्या दौऱ्यावर असतील. तेथील ग्रँड पॅलेसमध्ये आयोजित AI ॲक्शन समिटमध्ये ते सामील होणार आहेत. याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी हे वॉशिंग्टनसाठी रवाना होतील. परंतु दौऱ्याचा अधिकृत तपशील अद्याप जारी करण्यात आलेला नाही. हिंद प्रशांत, संरक्षण सहकार्य, व्यापार आणि क्षेत्रीय सुरक्षेवर विस्तृत चर्चा होणार असल्याचं मानलं जात आहे. चेन्नई विमानतळावरील एका आंतरराष्ट्रीय विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानं खळबळ उडाली. तपासानंतर ही धमकी खोटी असल्याचं स्पष्ट झालंय. 237 प्रवाशांसह प्रवास करणाऱ्या विमानाची सुरक्षित लँडिंगनंतर तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये काही संशयास्पद आढळून आलं नाही. मागील काही काळापासून विमानांमध्ये बॉम्ब असल्याची खोटी धमकी देण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.